हॅलो, वेलकम बॅक टू प्रियास मराठी लॉग. बऱ्याच दिवसानंतर मी लॉग बनवते आहे. ॲक्च्युली हा लॉग आहे ना जुना आहे म्हणजे भरपूर दिवसांचा आहे. तर तेव्हा आम्ही निघालो होतो बाहेर आणि सुंदर असं वातावरण होतं. अचानक ठरलं, मी माझी बॅग घेतली आणि सोबत फ्रूट्स वगैरे घेतले. तर काय झालं, माझी जी आई आहे तर ती काशीवरतून आली होती दर्शन करून. आणि तिला आहे ना अचानक खूप आजारी झाली ती. एकदम विकनेस वगैरे आला आणि काही करवतच नव्हतं तिला. तर म्हटले चला आपण आहे ना, आज वेळ आहे, संडे आहे ना, म्हणजे सॉरी सॅटर्डे आहे ना, तर तिला भेटून येऊया असं मी यांना बोलले. तर मग आम्ही निघालो तिला भेटायला जाण्यासाठी. तर इथे मी मागे बसलेली होती, कारण मला आहे ना शूट वगैरे घ्यायला खूप आवडतं, असं नेचरचं वगैरे. म्हटले निवांत आपण मागे बसू आणि छान असं शूटही घेऊ. सुंदर असं वातावरण होतं बाहेर, हिरवी हिरवी गार पिकं वगैरे होती. आणि पुढे ना आम्ही फोटोशूट वगैरे रील काढण्यासाठी ना आम्ही इथे पुढे थांबलो होतो. तर बघा किती सुंदर दिसतं आहे ना वातावरण एकदम. पावसाळ्यात खूप मजा येते, खूप मस्त वाटतं. तर त्यानिमित्ताने आमचं बाहेरही जाणं झालं. तर इकडे बघा, आता इथे आम्ही ना एका ठिकाणी थांबलो, ऑन द वेस म्हणजे थांबलो. आणि उर्वीचे पप्पा बोलले की ना वातावरण खूप छान आहे, फोटो वगैरे खूप मस्त येतील, तर चला आपण ना फोटो वगैरे काढूया. इथं यांचं चाललं होतं फोटो वगैरे काढण्याचं काम, आणि माझंही मस्त असं शूट घेण्याचं काम चालू होतं. बघताय ना किती सुंदर वातावरण आहे ना, एकदम असं. पावसाळ्यात तर खूप छान वाटतं कुठे फिरायला जायचं असेल तर. मग आम्ही रील काढल्या, फोटो काढले, तिथे थांबलो 5-6 मिनटं. आणि त्यानंतर मग पुन्हा निघालो. तर आता तुम्हाला पुन्हा पुढचा व्लॉग आहे ना, हा दुसऱ्या दिवशीचा असणार आहे. तर 2 व्लॉग मिळून मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. भरपूर अशी मजा आली. मागे कोथिंबिरीचं शेत होतं, तिथेही उर्वी अशी रील काढण्यासाठी अशी चालत होती, फिरत होती आणि छान छान अशा पोजेस वगैरे देत होती. मी तिला सांगितलं की ते शेत आहे, कोणी जर ओरडलं तर उगाच मग चांगलं नाही वाटत असं. आणि तिला हेही सांगितलं की शेतामध्ये ना चप्पल वगैरे घालायची नसते, चप्पल बाहेर काढ आणि मग जा शेतामध्ये. कोथिंबिरीचं शेत आहे, खूप मस्त वाटत होतं. तिकडे बाजूला कोबी आहे. इतकं छान वातावरण आहे ना, तुम्हालाही दिसत असेल की किती भारी वाटतं आहे ना. म्हणजे असं मला तर खूप आवडलं. आम्ही थोड्या वेळ थांबलो, मनच होत नव्हतं जाण्याचं. मग तिथे असं उर्वीचं चाललं होतं. उर्वी काय यायला मागत नव्हती. मग त्यानंतर आहे ना आम्ही निघालो. इकडे बघा खूप हिचं चाललं होतं, तिचे पप्पा सांगत होते आणि ती रील तशा काढत तसे चालत होती. रील वगैरे काढलं आम्ही तिचे. नक्कीच पावसाळ्यात आहे ना फिरायला जायला पाहिजे अशा सुंदर सुंदर ठिकाणी. त्यानंतर आहे ना संडेचा दिवस होता. आणि उर्वीला इथे ना मी सकाळी नाश्त्यासाठी पास्ता बनवून द्यायचा होता मला. आणि ती छान अशी रेडी झाली होती. तिला म्हटले चला मी तुझा ना एक व्हिडिओ बनवते. तर आईला भेटून आलो आम्ही. आणि तिथे काय मी व्लॉग वगैरे काय बनवला नाही, तिला भेटलो. मग परत पुन्हा रात्री रिटर्न आलो घरी. आणि हा आता दुसऱ्या दिवशीचा सॅटर्डेचा व्लॉग आहे. उरीची तर बडबड चालली होती, बांगड्या दे माझ्या म्हणून असं. आणि हा मस्त असं आहे ना, तिला मी पास्ता बनवून दिलेला होता. पास्ता कसा दिसतो आहे ना मला नक्की सांगा. आणि तिला पास्ता दिल्यानंतर खूप आवडला, खाल्ला तिने. छान असा एकदम क्विक होणारी रेसिपी आहे. बघा मस्त असं ना पोटभरीचा असा सकाळी नाश्ता होईल ना सगळ्यांसाठी, असा क्विकमध्ये पास्ता खूप छान लागतो. टोमॅटो सॉस वगैरे टाकून, लाल तिखट आणि पास्ता मसाला टाकून असं मी बनवलं त्याला. पिल्लूला पास्ता बनवून दिला आणि तिला खूप आनंद झाला. बघा तिचा आनंद. आणि गरम होतं थोडा, तिला तेच बोलत होती की थांब एका साईडला बस आणि तू खा. असं चेंज म्हणून मी उर्वीसाठी काही ना काही बनवून देत असते. तुम्हाला पास्त्याची रेसिपी हवी असेल ना तर मला नक्की सांगा, मी तुमच्याबरोबर नेक्स्ट टाईम शेअर नक्की करेल पास्ता रेसिपी. खूप छान लागते, लहान मुलांना तर खूप आवडेल आणि लहानच नाही मोठ्यांना पण खूप आवडेल. मग इथं तिचं चाललं की मी इथे बसून मस्त असं निवांत एन्जॉय करते माझा नाश्ता.
आणि आता मी तुम्हाला पुढे सांगते की ना आता लॉग ना मी म्हणजे माझे डेली मिनी लॉग असतात, पण मी लॉंग जे असतात व्हिडिओ ते मी काही टाकत नाही आहे. तर मी ना एक नवीन म्हणजे बिझनेस रिसेलिंगचं काम सुरू केलेलं आहे. तर आता पुढे मी सांगते की खूप म्हणजे फायदेशीर आहे. तर बघा आता सध्या चालणाऱ्या रेडी रंगोली मॅट आहेत ना, त्याचंच मी रिसेलिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर याच्यावर आहे ना मी पुढे डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघा इथे जे सॅम्पल पीस होते ना माझ्याकडे, ते बाहेर लोकांना म्हणजे कस्टमर्सला त्यांना दाखवण्यासाठी मी मार्केटिंग करण्यासाठी घेऊन जात असते. तर इथे तेही मी तेच केलं. हे जे सॅम्पल पीस मी सोबत घेऊन गेली. तर चला आजच्या नोटवर मी ना हा ब्लॉग इथे सेंड करते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.